हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे वर्कवाले ब्लाऊज असतात त्यांना पहिलेचाच रेडी गळा करून दिलेला असतो. तर कधी कधी कस्टमरला काय होते, रेडी गळा छोटा असतो तर तेवढा छोटा नको आहे त्यांना. तर गळा छोटा असल्यामुळे त्याची गळ्याची रुंदीसुद्धा इथे खूप जास्त असते. तर कस्टमरला जर डीप गळा हवा असेल तर आपण कशा प्रकारे तो डीप करू शकतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहे. तर 38 साईजचा ब्लाऊज आहे. शोल्डर इथे 5.5 इंच घेतले आहे. आर्महोल 6 इंच घेतले आहे. गळ्याची उंची इथे 10.5 इंच आहे. आता हे बघा, इथे वर्क आलेलं आहे. तर खालच्या साईडला सुद्धा गळ्याची जी ब्लाऊजची पूर्ण उंची आहे ती इथे आपल्याला 15 इंच आहे. तर इथे हे बघा कमी पडत आहे 1 इंच पूर्ण. तर इथे मी 2 पट्ट्या काढून घेतल्या आहे आणि खालच्या साईडला मी इथे जॉईन करणार आहे. तर हे बघा, आता इथे जे तयार गळा आलेला आहे त्याची रुंदी बघा इथे 3.5 इंच आलेली आहे. तर डीप गळा जर आपल्याला पाहिजे असेल तर एवढी गळ्याची रुंदी आपल्याला नको आहे. हे बघा 3.5 इंच इथे गळ्याची रुंदी आहे. तर एवढी रुंदी आपल्याला नको आहे डीप गळ्यासाठी. आणि हे गळ्याचं जे डिझाईन आहे हे सुद्धा नको आहे. तर हे कमी कशा प्रकारे करायची गळ्याची रुंदी आता आपण ते बघणार आहे. तर त्या अगोदर काय केलं आहे, मी इथे खालच्या साईडला इथे पट्ट्या जोडून घेतल्या आहे जेणेकरून याची उंची वाढून जाईल. आता 1/2 इंचावर इथे शिलाई मारून घेतली आहे. आणि आता इथे आपल्याला अशी प्रेस टिप देऊन घ्यायची आहे एकदम बारीक, जेणेकरून ही शिलाई सुटली नाही पाहिजे किंवा उसवली नाही पाहिजे. तर आता इथे एक वरून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे चांगले व्यवस्थित. आणि नंतर आता इथे आपल्याला अस्तरचा जो पार्ट आहे तो इथे ठेवून आपल्याला गळा तयार करायचा आहे. तर याच्या पूर्ण बॅक पार्टवर वर्क आलेलं आहे असं. तर आपल्याला फक्त हे गळ्याचा काट नको आहे, बाकीचं वर्क आपल्याला ब्लाऊजवर येऊन जाते. तर हे बघा, हे अस्तरचा पार्ट आहे आपला काढलेला. आता या भागानुसारच आपल्याला गळा कट करायचा आहे. तर इथे मी डायरेक्ट गळा पलटी करून घेत आहे. आता त्या अगोदर इथे गळ्याचं जे कटिंग आहे ते करून घेत आहे. तर हे बघा, इथे 10.5 इंचावर गळ्याचं मार्किंग केलेलं आहे आणि गोलच गळा पाहिजे त्यांना. तर इथे गोल गळ्यात कट करून घेतला आहे. आता काय करायचं, याला सेंटरला कट मारायचा आहे. आणि या प्रकारे बघा, हे जी गळ्याची रुंदी आहे जास्त, तर या प्रकारे आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे एक पिन लावून घ्यायची आहे किंवा शिलाईसुद्धा केली तरी चालेल. आता याच्यावर आपल्याला काय करायचं, आपली गळ्याची रुंदी इथे 5.25 ते 5 इंचापर्यंत आली पाहिजे. तर आपलं जे अस्तरचा भाग आहे आपल्याला त्याच पद्धतीने इथे ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. आता इथे सुद्धा आपण इथे पिना लावून घेणार आहे. हे बघा, जेणेकरून आपला कपडा सरकला नाही पाहिजे. तर आता जे हे काट आलेलं आहे गळ्याला लेस, तर ती लेस आपल्याला शिलाईमध्ये आले नाही पाहिजे म्हणजे गळ्यावर. तर तिच्या काटोकाट आपल्याला 1/2 इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता त्या अगोदर बघा, आपल्याला इथे गळ्याची रुंदी मोजून घ्यायची आहे. ते बघा, इथे 5 इंच आपली गळ्याची रुंदी आली पाहिजे, कारण गळ्याची रुंदी इथे 2.5 इंच आहे. तो ओपन केल्याच्या नंतर 5 इंच आली पाहिजे. आता व्यवस्थित इथे 1/2 इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. तर हे बघा, वरच्या साईडनं फोल्ड केला आहे आपण मधोमध, पण खालच्या साईडला मोकळंच आहे. तर इथे आपल्याला सरळ टिप गोलमध्ये मारून घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता हे बघा, इथे पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. आता जो हा मधातला भाग आहे आपला तो इथे कट करून घ्यायचा आहे. बघा, गळ्याची रुंदी इथे कमी झालेली आहे. तर या प्रकारे तुम्ही जे वर्कवाले ब्लाऊज असतात त्याचे आपण या प्रकारे जर लहान गळा असेल तर तुम्ही मोठा डीप गळा करू शकता. गळ्याची रुंदीसुद्धा कमी करू शकता. तर आता हा जो गळ्याचा भाग आहे तो इथे कट केला आहे. तर हे बघा, किती जास्त गळ्याची रुंदी होती. आता इथे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे छोटे छोटे. हे बघा, आणि आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे. तर त्या अगोदर काय करायचं, इथे गळ्याला
एक अस्तर पलटी करून आपल्याला एक पहिले दाब टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण. याने काय होईल, गळा व्यवस्थित पलटी होईल आणि फिनिशिंग छान येईल आपले. तर इथे पूर्ण गळ्यावर मी इथे दाब टीप देऊन घेत आहे. तर हे बघा, इथे पूर्ण गळ्यावर शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला हे उलट्या साईडने पलटी करून घ्यायचं आहे आणि अधिक याला व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला इथे अधिक एक काठोकाठ बारीक शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याला पूर्ण. तर हे बघा, या प्रकारे आपल्याला व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा आहे. अस्तर आपलं बाहेरच्या साईडला दिसलं नाही पाहिजे. जो अस्तरचा कपडा आहे तो बाहेरच्या साईडला आपला दिसला नाही पाहिजे. या प्रकारेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे फोल्ड करून व्यवस्थित. या छोट्या गळ्यामध्ये अधिक खूप सारे डिझाईन आपण बनवू शकतो. बोटनेक सुद्धा बनवू शकतो किंवा डीप नेक असेल तर या प्रकारे बनवू शकतो आपण. लहान गळा असेल तर मोठा करू शकतो. तर आता पूर्ण ब्लाऊजवर आपल्याला व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तर पूर्ण आपल्याला जोडून घ्यायचं आहे सर्व भाग. तरी बघा, आता खालच्या साईडने पट्टी जोडलेली आहे. तर उंचीसुद्धा इथं वाढलेली आहे, कारण वर्क असल्यामुळे इथे उंची कमी आलेली होती आणि जे ब्लाऊज आहे त्यांची उंची भरपूर आहे ब्लाऊजची. तरी बघा, आता या प्रकारे सर्व ब्लाऊजवर इथे आपल्याला जोडून झालेलं आहे अस्तर. आता जे बी एक्स्ट्राचा कपडा आहे आपला साईडचा तो इथे कट करून घ्यायचा आहे. या प्रकारे तर या प्रकारे बघा, आपण किती छानपैकी इथे गळा तयार केलेला आहे. मोठा गळा झालेला आहे एकदम मस्त आणि आपलं बाकीचं वर्कसुद्धा इथे गळ्यावर आलेलं आहे. तर गळ्याची रुंदीसुद्धा आपल्याला आता जेवढी पाहिजे तेवढी झालेली आहे. आता डीप नेक गळा असेल तर आपल्याला गळ्याची रुंदी कमी पाहिजे असते. आणि या ब्लाऊजला काय होते, वर्कवाले जे असतात रेडी टू, तर त्यांना गळा लहान असतो, त्यामुळे काय होते, गळ्याची रुंदीसुद्धा इथे जास्त देतात. तर बघा, या प्रकारे आपलं पूर्ण ब्लाऊजचा जो पाठीमागचा भाग आहे पूर्ण तयार झालेला आहे. तर छान इथे आपलं दिसत आहे व्यवस्थित छान. वर्कसुद्धा छान आहे, ब्लाऊजचा कलर पण छान आहे. तर ते वर्कचं आणि ब्लाऊजच्या कलरचं खूप छान कॉम्बिनेशन झालेलं आहे इथे. तर बघा, इथे 10.5चा गळा आपला आलेला आहे तयार. अर्धा इंच वर शिल्लक जाईन तर आपला 10चा येणार आहे आणि ब्लाऊजची पूर्ण उंचीसुद्धा बघा इथे 14 इंच रेडी येणार आहे. तर या प्रकारे आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.